पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं पैशाच्या हव्यासापोटी एका निष्पाप आईला मृत्यूच्या दाढेमध्ये सोडलं। त्या आईचा मृत्यू झाला आहे, मात्र 2 चिमुकल्या आज निराधार झाल्या आहेत। आईच्या मायेला त्या मुकल्या आहेत। या सगळ्या घटनेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे आणि म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली। त्याचबरोबर सदरील 2 मुलींची 18 वर्ष वयापर्यंत जगण्याची, शिक्षणाची आणि तमाम गोष्टींची दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पूर्तता करावी। त्याचबरोबर तात्काळ हा सर्व निधी त्यांच्याकडून वसूल करावा, अशा प्रकारची मागणी सुद्धा दीपक केदार यांनी केली। लवकरात लवकर या सगळ्या घटनेची दखल घेतली नाही तर ऑल इंडिया पॅन्थर सेना त्यांच्या स्टाईलनं आंदोलन करेल, अशा प्रकारचा इशारा दीपक केदार यांनी दिलाय। तनिषा भिशेचा एक प्रकारे मनुष्यवध झालेला आहे। ती मातंग समाजाची दलित बहीण होती। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी केवळ पैशामुळे या दलित लेकीचा बळी घेतलेला, याचा आम्ही निषेध करतो। राज्य सरकारने तात्काळ हे हॉस्पिटल ताब्यात घ्यावं। डॉक्टर आरोपीवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता आयोग, चौकशी समिती, अहवाल जे सोमनाथ सूर्यवंशी सोबत झालं तेच तनिषा भिशे सोबत होणार आहे, दुसरं काही होणार नाही। सरकारी दरबारी दलितांना न्याय कसा मिळतो याची जाण आणि भान आम्हाला आहे। त्यामुळे न्याय हा राज्य सरकारला द्यावा लागेल। कोणत्याही प्रकारची दिरंगाई चौकशीमध्ये करू नये। आणि आजची आज ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की या जुळ्या 2 लेकी, 2 चिमुरड्या यांच्या 18 वर्ष वयापर्यंत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी शिक्षण, आरोग्य, जगण्याची सर्वच जबाबदारी घेतली पाहिजे। आणि 18 वर्षापर्यंत जो काही जगण्याला, शिक्षणाला खर्च लागेल तो आजची आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून जमा केला पाहिजे, रकमे स्वरूपात जमा केला पाहिजे, अशी सुद्धा आमची मागणी आहे। जर काही भरपाई झाली नाही, 18 वर्षापर्यंत या चिमुरड्याच्या शिक्षणाची, जगण्याची जबाबदारी या हॉस्पिटलनी घेतली नाही तर ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। हा मनुष्यवध आहे। अॅट्रॉसिटी ऍक्टचा सुद्धा याच्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि राज्य सरकारला आमचं आव्हान आहे की लाडकी बहीण योजना बंद केली तरी चालेल, परंतु अशा प्रकारे पैसे नाहीत म्हणून लाडकी लेक मारू नका। ही महाराष्ट्राची लाडकी लेक माशासारखी तडपडून मेलीये, याचं भान ठेवा। आणि निदान काही नाही तरी हा सगळा खर्च वाचून आरोग्य तरी महिलांना मोफत द्या, आरोग्य तरी समान द्या, आरोग्यात तरी अस्पृश्यता पाळू नका। एक प्रकारे तनिषा भिशेचं जे काही हत्याकांड आहे ते अस्पृश्यताचा बळी आहे, असं मी या माध्यमातून जाहीर करतो। आजही आमच्या देशात मतदान आम्ही एका रांगेत उभा राहून करतो, पण आरोग्य मात्र आम्हाला समान मिळत नाही। आमच्या मजुराच्या बेडच्या बाजूला अंबानी, अमिताभ बच्चनचा बेड नसतो। बंद करा हे। डॉक्टर सुद्धा सेवकच्या रूपामध्ये आणा आणि या राज्यामध्ये आरोग्य पूर्णपणे मोफत द्या। आरोग्य आणि शिक्षण जरी मोफत दिलं तरी मोठी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। आरोग्यातला हा भेदभाव आणि अस्पृश्यता निंदनीय आणि दुर्दैवी आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एक दलित कसा काय इलाज घ्यायला येतो, ही सुद्धा चीड होती का, हा प्रश्न या माध्यमातून मी विचारतोय। सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने आजपर्यंत किती जणांचे बळी पैशाअभावी घेतले याची सुद्धा चौकशी करून हे हॉस्पिटलच ताब्यात घेतलं पाहिजे। पण मंगेशकर आडनावाचं हॉस्पिटल किती दलितांना न्याय मिळणार याची सगळी कल्पना आम्हाला आहे। आमच्या तनिषा भिशेच्या आरोपीला जर अटक झाली नाही आणि जुळ्या लेकीची 18 वर्ष जर जबाबदारी घेतली नाही तर ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुद्धा देत आहे।